आपल्याला सगळ्यांना एखादं तरी असं दुकान माहितीच असतं जे दिसायला छोटं असतं पण त्याची चर्चा आणि त्याचा फॅन क्लब खूप मोठा असतो. म्हणजे त्या ठिकाणाची ते दुकान किंवा ते हॉटेलच खासियत असतं. आपण एखाद्या ठिकाणी गेल्यावर तिथे ठराविक प्रसिद्ध ठिकाणी खायला जायलाच पाहिजे हे खवय्ये लोकांचं शास्त्र असतं. असंच एक छोटंसं पण चवीसाठी प्रसिद्ध असलेलं इडलीच्या दुकानावर ही गोष्ट बेतलेली आहे. पण या चित्रपटाची गोष्ट फक्त एका दुकानाशी निगडीत नसून आयुष्य नावाच्या दुकानात कोणत्या गोष्टी विकत घेतल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी विकल्या पाहिजेत यावर हा चित्रपट भाष्य करतो. म्हणूनच चित्रपटाचं नाव इडली कढाई आहे. असा हा तमिळ चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत बघू शकता. एका छोट्याशा गावात शिव केसन यांचे प्रसिद्ध असे छोटंसं झोपडीसारखं इडलीचं दुकान असतं. शिव केसनसाठी ते दुकानच देव आणि मंदिर असतात. दुकानातले बाग, साहित्य आणि त्यातील प्रत्येक गोष्ट ही त्यांच्यासाठी देवळातल्या मूर्तीसारखी असायची आणि तिथे ते मन लावून काम करत. पहाटे उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत दुकानच त्यांचा खरा जीव असतो. त्यातच त्यांना आनंद मिळेल. चित्रपटात जेव्हा गरमागरम इडली डोळ्यासमोर येते ना, तेव्हा आपल्याला तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. शिव केसन यांची मनापासून इच्छा असते की त्यांच्यानंतर त्यांच्या मुलाने म्हणजे मुरलीने ते दुकान चालवावे. पण पैसे कमावण्यासाठी गाव सोडायच्या तयारीत असलेला हा मुरली इडलीचं दुकान सांभाळतो का? मुरली आणि चित्रपटातील वासरूचा काय संबंध आहे? मुरलीचे वडील त्याच्यावर काय संस्कार करतात? मुरलीचे खरे प्रेम कोण असते? चित्रपटाच्या सुरुवातीचा मुरली आणि चित्रपटाच्या शेवटचा मुरली यामध्ये काय फरक आहे आणि तो फरक घडतो कसा? चित्रपटात मेन विलन म्हणजे मेन शत्रू कोण दाखवला आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट बघावाच लागेल. आपण जन्म घेतल्यापासून आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला काय आवडतं, काय नाही आवडत, आपण नक्की कोण आहोत हे जाणून न घेता पैसा आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी आयुष्याच्या शर्यतीत दिशाहीनपणे धावत असतो. दुसरं जे करेल, दुसरं जे घेईल तेच आपल्याला पाहिजे असतं. बंगला, गाडी, पैसे, प्रसिद्धी यांनी बहरलेलं हे लक्झरियस लाईफ सगळ्यांनाच भुलावत असतं. त्यावेळेस आपण विसरतो की खरी लक्झरी आपल्या आजूबाजूचा निसर्ग, आपली सभोवतालची माणसं, आपल्या आवडत्या कामात आहे. स्वतःच्या कष्टाने प्रेमाने बनवलेलं छोटंसं दुकान हे 5 स्टार पेक्षाही मौल्यवान आहे. टेक्नॉलॉजी दिवसेंदिवस वाढतच आहे, पण जी चव हाताने बनवलेल्या पदार्थाला आहे त्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही. हा खूप मोठा संदेश या चित्रपटात दिला आहे. एक्सक्यूज मी. हो तुम्हीच. तुम्हाला जर गीताच्या मनातलं जाणून घ्यायचं असेल तर आजच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. त्याच्यामुळे तुम्ही माझे व्हिडिओ कधीच चुकवणार नाही. एक समजूतदार पाल्य बनवण्यासाठी खूप महत्वाचे असतात ते त्यांच्यावर केले जाणारे संस्कार. आयुष्यात कोणती महत्वाची मूल्य असावीत, खरी श्रीमंती कशात आहे, कोणत्या गोष्टी चुकीच्या आहेत हे सगळं पाल्याला तेव्हा कळतं जेव्हा त्याचे पालक त्याला नीट प्रेमाने समजावून सांगतात आणि तेव्हाच पाल्याला त्याचे पालक मित्र वाटू लागतात. नाहीतर पाल्याला लहानपणी दुर्लक्ष करून केवळ पैसे सुविधा देण्यातच स्वतःचे काम समजले तर हीच पाल्य नंतर चुकीचा मार्ग निवडतात. केवळ लाड, सुविधा आणि पैशांनी नाही तर अनुभवाने, संवाद साधल्याने, विवेक बुद्धीने पालक हा त्यांच्या पाल्याला सर्वांगीण बनवत असतो. त्यासाठी संस्कार हे पाल्याच्या आयुष्यात खूप महत्वाचे असतात, कारण संस्कार हेच माणसाचे कॅरेक्टर घडवतात. हे या चित्रपटात सांगितलं आहे. या चित्रपटात खरे प्रेम नक्की कसे असते हे दाखवले आहे. प्रेम हे निस्वार्थी असते. चांगल्या वाईट दोन्ही प्रसंगी प्रियकराची गरज असते. प्रेमात कोणी श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतं. समोरच्याचं ज्यामध्ये भलं आहे अशी गोष्ट करायला लावणे म्हणजे प्रेम. शिव केसन इडली बनवायला का शिकतात ह्याची गोष्ट पण प्रेमाशीच निगडीत आहे. हे चित्रपटात दाखवलं आहे. खरा शत्रू कोण आहे माहिती का? ज्याच्यामुळे आपल्याला प्रेमाचा विसर पडतो, ज्याच्यामुळे आपल्या मनात द्वेष पसरतो. तो शत्रू म्हणजे अहंकार. जे लोक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मीपणा आणतात ते कधीच पुढे जात नाही. या उलट ज्यांनी इतिहास घडवला आहे, ज्यांनी आयुष्यात श्रेष्ठ काम केले आहे, अशा सगळ्यांचेच पाय जमिनीवर असतात, कारण त्यांचा अहंकार शून्य असतो. आपला मीपणा बाजूला ठेवून समोरच्याची माफी मागणे किंवा माफ करणे, त्याचे कौतुक करणे, त्याला समजून घेणे ह्या गोष्टी दिसायला सोप्या वाटतात, पण एखादे नातं तुटण्यामागे किंवा टिकवण्यामागे सुद्धा अहंकारच कारणीभूत असतो. हे या चित्रपटात दाखवले आहे. मी या चित्रपटाला देत आहे 5 पैकी 4 स्टार. पहिला स्टार दिला आहे अहिंसेचे महत्त्व सांगितल्याबद्दल.
कारण साऊथ इंडियन मूवीज म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात मारामारी आणि ऍक्शन मूवीज. थोडं काही चुकीचं घडलं, थोडा अन्याय झाला की नुसती आदळापट आणि मारामारी, हिंसा करून खरा प्रश्न सुटतो का? उलट अजूनच प्रश्न वाढतात. मुद्दा नीट सॉल्व्ह करायचा असेल आणि त्यावर कायमचं सोल्युशन काढायचं असेल तर अहिंसेसारखं धारदार शस्त्र कोणतंच नाहीये. हे शस्त्र वापरण्यासाठी लागणारे धैर्य आणि ताकद ही हिंसेपेक्षा जास्त असते. अहिंसेचे महत्त्व आणि त्याचा वापर कसा करावा हे समजवण्यासाठी मन सुद्धा तेवढेच प्रगल्भ असावे लागते. ह्या चित्रपटाने सुरुवातीपासूनच वेळोवेळी उदाहरणं देऊन अहिंसेचे महत्त्व पटवून दिले आहे. दुसरा स्टार दिला आहे कामावरचे प्रेम कसे असावे हे सांगितल्याबद्दल. कोई भी काम करो तो दिल लगा के करो, हे या चित्रपटातील एक डायलॉग आहे. आपण करतोय ते काम हे फक्त आपलं करिअर नसून आपलं प्रेम असलं पाहिजे, तरच आपण कष्टाने, सातत्याने आणि मन लावून ते काम करू शकतो. केवळ पैसे कमवण्यासाठी नाही तर आनंद मिळवण्यासाठी आपण काम करायला हवं, तरच त्या कामातून समाधान मिळेल. देवासारखी आपण आपल्या कामाची पूजा केली पाहिजे. रोज कामाची साधना करून त्यामध्ये उत्तमता गाठली पाहिजे. आपला आनंद, आपली शक्ती बाहेर कोणत्या वस्तूंमध्ये नसून आपल्या हातच आहे आणि आपण बाहेर शोधत बसतो. शिवकेसर आणि त्याच्या इडलीच्या दुकानाचं नातं अगदी असंच आहे, हे चित्रपटात दाखवलं आहे. तिसरा स्टार दिला आहे चित्रपटाच्या गोष्टीसाठी. चित्रपटाची गोष्ट ही आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींवर अवलंबून असल्यामुळे ती आपल्याला आपलीशी वाटते. रोजच्या जीवनात गरजेचे मूल्य शिकवून जाते. चित्रपटात जास्त जोक्स नाहीत, हा एक ड्रामा मूवी आहे. चित्रपट शेवटपर्यंत आपल्याला खेळवून ठेवतो. चौथा स्टार दिला आहे निर्मिती टीमसाठी. या चित्रपटाचे दिग्दर्शन, निर्मिती आणि लेखन धनुषने केले आहे. त्याचबरोबर मुख्य नायकची भूमिका म्हणजे मुरलीची भूमिका धनुषने साकारली आहे. धनुषचे कौतुक करावे तेवढे कमीच, कारण दिग्दर्शनापासून ते अभिनयापर्यंत सगळंच अचूक जमलं आहे. त्याचबरोबर सत्यराज म्हणजे बाहुबली मधील कटप्पाने विष्णुवर्धन नावाच्या बिझनेसमॅनची भूमिका साकारली आहे. अरुण विजयने चित्रपटातील खलनायकाची भूमिका साकारली आहे. राज किरणने मुरलीच्या वडिलांची म्हणजे शिवकेसनची भूमिका साकारली आहे. नित्या मेननने गावात राहणाऱ्या कल्याणी नावाच्या मुलीची भूमिका साकारली आहे. शालिनी पांडेने एका मोठ्या बिझनेसमॅनच्या मुलीची भूमिका साकारली आहे. या सगळ्याच कलाकारांचा अभिनय चांगला झाला आहे. एक स्टार कमी केला आहे कारण चित्रपटातील मुख्य मुद्दा पटवून देण्यासाठी काही गोष्टी फुगवून दाखवल्या आहेत, ज्या मला थोड्या अनैसर्गिक वाटतात. सुट्टीच्या दिवशी कुटुंबासोबत कोणता चित्रपट बघायचा हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर हा चित्रपट आत्ताच सेव्ह करून ठेवा. तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. आणि ज्यांना ड्रामा मूवीज आवडतात त्यांना हे समीक्षण आत्ताच शेअर करा. असाच नवनवीन मराठी कंटेंटसाठी गीताच्या मनातल्याला आत्ताच सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा परत भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.